नमस्कार मित्रांनो, आपण याच्यामध्ये फायनल अकाउंटचे ट्रेडिंग अकाउंटला काय काय पोस्टिंग येतं तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. याच्यामध्ये 3 अकाउंट असतात, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यातल्या ट्रेडिंग अकाउंटला काय काय पोस्टिंग येतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पहिले येतं कंपल्सरी ओपनिंग स्टॉक, हे कंपल्सरी येतं. त्याच्यानंतर येतं टू परचेसेस, हे कंपल्सरी 2 पोस्टिंग असतात. त्याच्यानंतर येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस, जे एक्सपेन्सेस डायरेक्टली पे केले जातात किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत. पहिले येतं वेजेस म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड जे वेजेस असतात, मॅनपॉवर ते वेजेस. पुढं प्रोडक्टिव्ह वेजेस आणि मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, जे प्रोडक्शन करतात, जे लोक प्रोडक्शन करतात, उत्पादन करतात फॅक्टरीमध्ये, त्याला म्हणतात प्रोडक्शन एक्सपेन्सेस किंवा वेजेस. पुढे येतं फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरीचा जो काही खर्च आहे तो सर्व कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. हे आपण जे बघतोय ती सध्या डेबिट साईड आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये फॅक्टरीचं रेंट आलं, भाडं आलं फॅक्टरीचं. तसंच त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये अजून इलेक्ट्रिसिटी आली फॅक्टरीची, तर तो काय झाला, फॅक्टरी एक्सपेन्सेस झाला. त्याच्यानंतर पुढे येतं फॅक्टरी इन्शुरन्स, हा पण काय फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे, फॅक्टरीचा खर्च आहे, फॅक्टरी इन्शुरन्स. त्याच्यानंतर अजून येतं परचेस एक्सपेन्सेस. परचेस एक्सपेन्सेस म्हणजे जे आपण मटेरियल परचेस करताना जो खर्च होतो त्याला म्हणतात परचेस एक्सपेन्सेस. समजा गाडी भाडं लागलं दुसऱ्या इथून आणताना तर त्याला म्हणतात कॅरेज इनवर्ड. पुढे येतं इम्पोर्ट ड्युटी. इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या देशातून जर आपण मटेरियल परचेस केलं तर त्याला लागते इम्पोर्ट ड्युटी, त्याला परचेस एक्सपेन्सेस. पुढे दिलं कस्टम ड्युटी, जसं इम्पोर्टला इम्पोर्ट ड्युटी लागते तसंच गव्हर्नमेंटचा टॅक्स लागतो, त्याला म्हणतात कस्टम ड्युटी. पुढे दिलेलं आहे रॉयल्टी ऑन परचेस ऑन रॉयल्टी, परचेसची रॉयल्टी द्यावी लागते गव्हर्नमेंटला, ते परचेस ऑन रॉयल्टी. पुढे क्रेडिट साईडला येतं सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक, हे कंपल्सरी 2 पोस्टिंग येतात. त्याच्यानंतर सर्व येतं मटेरियल आउट, त्याच्यामध्ये पहिलं सेल्स म्हणजे कंपनीनं किती मटेरियल सेल केलं आहे ते आउट झालं. पुढे येतं गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, म्हणजे कंपनीचं माल आग लागून जळालं म्हणजे कंपनीतून आउट झाला. तर आउट कोणतंही मटेरियल झालं की त्याचा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला येतो. पुढं गुड्स लॉस इन ॲक्सिडेंटमध्ये मटेरियल आपलं लॉस झालं म्हणजे कंपनीतून मटेरियल आउट झालं की एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला. पुढे दिलं गुड्स स्टोलन म्हणजे चोरीला गेलं, जर चोरीला गेलं की त्याचा इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला.